गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, वेळ, विश्वास आणि आदर आहेत ना, हे असे पक्षी आहेत ना, जे एकदा उडून गेले ना की कधीही परत येत नाहीत। म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, या तीन गोष्टी मनुष्याने लक्षात ठेवायला हव्यात की मनुष्याच्या जीवनामध्ये वेळ, विश्वास आणि आदर आहेत ना, या मनुष्याच्या जीवनामध्ये सद्गुण निर्माण करत असतात। म्हणजेच आपण जर पाहिलं ना, तर एखादी माशी असेल जे भाजीचं वजन करताना तराजूवर जर बसली ना, तर फारसा फरक पडणार नाही। पण जर तीच माशी सोन्याचं वजन करताना त्या तराजूवर बसली तर त्याची किंमत सुमारे 10,000 रुपये होते। म्हणजे आपण कुठे बसतो ना, आपण कोणाबरोबर बसतो, कोणाबरोबर राहतो, आपली किंमत आहे ना, त्या आधारावर ठरली जाते। पण मनुष्य मात्र हे कधी विचार करतो का बरं? आपली संगत कोणाशी आहे, आपण कोणाच्या संगतीमध्ये आहोत, आपला मित्र कोण आहेत, आपले नातेवाईक कोण आहेत, म्हणजे आपण कोणामध्ये बसतो ना, आपले मित्रांबरोबर आपण काय करतो, या सर्व गोष्टी आहेत ना, आपल्या जीवनामध्ये अधोगती निर्माण करत असतात, आपल्या जीवनामध्ये सस्तंग निर्माण करत असतात। म्हणजे आपली संगत जर वाईट अशी असेल तर आपल्याला वाईट व्हायला वेळ लागणार नाही, पण ती संगत जरा संतांशी असेल तर आपल्या जीवनामध्ये चांगले विचार निर्माण व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही। म्हणजे बघा, तुकाराम महाराजांनी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे। बघा, त्यांनी या पैशाबद्दल सांगितलेलं आहे, माणसाला किती पैसे असल्यावर श्रीमंत समजावं। म्हणजे संत तुकाराम महाराजांनी सुंदर उत्तर दिलेलं आहे, धर्माचं पालन करता यावं, मुलाबाळांचं संरक्षण करता यावं, आईवडिलांची सेवा करता यावी आणि समाजामध्ये मानानं जगता यावं। एवढे पैसे ज्याच्याकडे आहेत ना, त्या माणसाला आपण श्रीमंत समजावं। म्हणजे याचा सारांश काय आहे बरं? श्रीमंत म्हणजे बँकेतील आकडा नव्हे, तर माणुसकी आणि जबाबदारी आहे। पण मनुष्य हे मात्र लक्ष कधी देतो का बरं? कधीच देत नाही। आयुष्यामध्ये आहे ना, या गोष्टींचा मनुष्य विचारसुद्धा करत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या शेवटी कोणी असतं का बरं? कोणीच कोणाचं नसतं। जेव्हा जन्माला येतो ना, तेव्हा मनुष्य नातीगोती निर्माण करतो, आणि जेव्हा मृत्यू होतो ना, त्याच्यासोबत कोणी घेऊन जातो का बरं? कोणीच येत नाही, कोणी जायला सुद्धा रिकामा नसतो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, श्रीरामासारखा पती असून सुद्धा या सीताहरणाच्या वेळेस कोणी त्यांच्याजवळ होतं का बरं? कोणीच नाही। म्हणजे नव्हे तर या जगाचा दाता त्यांच्या पत्नीसोबत सुद्धा कोणी नव्हतं, तर आपण कोण आहोत या जगामध्ये? म्हणून द्रौपदीचा 5 रक्षक असून सुद्धा वशिरा हरणाच्या वेळी तिच्या पुढे कोणी होतं का बरं? कोणीच नव्हतं। म्हणजे 5 रक्षक एवढे बलाढ्य होते, तरी सुद्धा तिचे ते हरण वाचवू शकले नाही। पण या जगत जेता माझा भगवंत तिथे आला ना, आणि त्यानं जे प्राण वाचवले ना। म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो ना, भगवंताशिवाय आपला पाऊलसुद्धा हलत नाही, झाडाचं पानसुद्धा खाली येत नाही। म्हणून राजा दशरथाला 4 पुत्र असून सुद्धा अंतसमयाला जवळ कोणी होतं का बरं? कोणीच नव्हतं। म्हणजे आपल्याकडे किती संपत्ती जरी असेल ना, पण जेव्हा झाडावरून पान खाली गळतं ना, तेव्हा ते पान कोणीच झेडू शकत नाही।
माझा भगवंत जर असेल ना तर सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल. बघा लंकाधीश रावणसुद्धा बघा, लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होतं, पण मारताना जवळ कोणी होतं का बरं? कोणीच नव्हतं. भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते, बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हतं. शरशय्येवरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेचा भागीदार कोणी होतं का बरं? कोणीच नव्हतं. अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते, पण चक्रव्यूहातून काढणारं कोणी होतं का बरं? कोणीही नव्हतं. म्हणजे या जगामध्ये आपलं कोणीही नाही. आपले कर्म चांगले ठेवा, त्याचंच फळ आपल्याला भोगायचं आहे. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, आपले कर्म आहेत ना, ते जर सुंदर असतील ना तर आपलं जीवनसुद्धा सुंदर होईल. म्हणजे याचा अर्थ चेहरा सुंदर असून चालणार आहे का? तुमचा चेहरा सुंदर असो असं अथवा नसो, पण शब्द नेहमी सुंदर ठेवा. कारण लोक आहेत ना, चेहरा अनेकदा विसरतात, मात्र शब्द कायम लक्षात ठेवतात ना. आणि आपल्या जीवनामध्ये आपण मदत करणारे झालो पाहिजे. पण आपण असं होतो का बरं? कधीच होत नाही. म्हणजे हे जगणं आहे ना, बघा माणसाच्या मनामध्ये भरून आलेला आभाळ आहे ना, ते मोकळं व्हायला कधीकधी आपल्या माणसाने केलेली साधी विचारपूससुद्धा आहे ना, तीसुद्धा पुरेशी असते. म्हणजेच हे आयुष्य जगताना आहे ना, खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा आपली साथ देणारी लोक, स्फूर्ती देणारी लोकांसोबत चालत राहा. या आयुष्यामध्ये सुख दुःख आहेत ना, या दोन्ही गोष्टींना सोबत घेऊन जा. कारण हाच खरा प्रवास आहे ना, म्हणजे हे माणसाचं जगणं आहे. पण जर आपण त्याच्यासोबत भांडणं करत राहिलो तर हे आयुष्य सुंदर बनेल का बरं? कधीच बनणार नाही. या आयुष्य आहे ना, अतिसुंदर आहे, पण आपण तसं जगायला हवं. बघा स्वामी विवेकानंदांनी आहे ना, बघा खरी भक्ती मनुष्यानं करावी कशी, ही सेवा करावी कशी, भक्ती मार्ग नक्की कसा असतो बरं? स्वामी विवेकानंदांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. एकदा स्वामी विवेकानंद होते ना, अमेरिकेतील एका शहरामध्ये प्रवास करत होते. तेथे त्यांना एक गरीब वृद्ध स्त्रीची भेट झाली आणि ती स्त्री अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये राहत होती. तिच्या घरामध्ये अन्नसुद्धा नव्हतं, वस्त्रे नव्हती आणि ती स्वभावाने आहे ना सुंदर गोड होती, पण ती आजारीही असायची. स्वामीजींनी तिची अवस्था पाहून क्षणाचाही विचार न करता तिला मदत करायचं ठरवलं आणि तिला मदतसुद्धा केली. आपल्यासोबत असलेले पैसे, अन्न, वस्त्रे सर्व तिला देऊन केलं. तेव्हा त्या स्त्रीनं आश्चर्याने विचारलं, तुम्ही तर संन्यासी आहात, मग एवढी मदत का करता बरं? स्वामी विवेकानंद हसत म्हणाले, ज्या ठिकाणी माणूस दुःखी आहे ना, तिथेच देव आहे. त्या देवाची सेवा करणं हाच माझा धर्म आहे. त्या क्षणी त्या स्त्रीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले. म्हणजे काय बरं? म्हणजे आयुष्यामध्ये आहे ना, धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नव्हे, तर ती मानवसेवाच आहे ना. म्हणजे गरजूंची मदत करणं हाच खरी ईश्वर पूजनाचा मार्ग आहे ना. प्रत्येक माणसामध्ये देव पाहण्याची दृष्टी आहे ना, ती मनुष्यानं ठेवायला हवी. पण आजचा मनुष्य तसा वागतो का बरं? कधीच वागत नाही. मनुष्याचं हे जगणं आहे ना, खूप कठीण झालेलं आहे. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, मन जर आपलं शांत असेल ना, तर अडचणीही लहान वाटतात. पण मनुष्याचं मन शांत असतं का बरं? जेव्हा तेव्हा पाहावं ना, तेव्हा मनुष्याच्या आयुष्यामध्ये भांडणं, वाद विवाद, तंटा या सर्व गोष्टी मळकटलेल्या असतात. मग आयुष्यामध्ये आपण शांत कधी व्हायचं बरं? जेव्हा आपण आपल्या घरामध्ये रोज उपासना होईल ना, रोज आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होईल. आपल्या घरची मुलं, आपला आईबाप, आपली पत्नी सर्व एक रांगेमध्ये जेव्हा उपासनेला बसतील ना, तेव्हा आपल्या घरामध्ये भगवंत येणार आहे. आणि हाच घर आहे ना, हे भगवंताचं ठिकाण आहे. म्हणून अगोदर आपलं मन शांत करावं. आणि हे मन शांत होतं कधी बरं? जेव्हा आपण रोज श्रवण करतो, रोज उपासना करतो, समर्थांनी दिलेल्या नियमांमध्ये राहतो, तेव्हाच होतं ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, नकारात्मक विचारांपेक्षा ही सकारात्मक कृती अधिक प्रभावी असते.
म्हणूनच स्वतःशी प्रामाणिक राहणं ही सर्वात मोठी साधना आहे. पण मनुष्य मात्र स्वतःशी प्रामाणिक कधी राहत नाही, उलट तो भगवंताला दोष देत राहतो. जेव्हा आपण इतरांकडून जेव्हा प्रेमाची अपेक्षा करतो ना, पण आपण दुसऱ्याला कधी प्रेम द्यायला बघतो का बरं? आपण फक्त दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो की त्यांना माझ्यावर प्रेम करावं, त्यांनी मला समजून घ्यावं. पण आपण हे स्वतःहून दुसऱ्याबरोबर असं कधी करतो का बरं? कधीच करत नाही. आणि समर्थांनी हे सुंदर वर्णन केलेलं आहे. जेव्हा तुम्ही मनाचे श्लोक पठण कराल ना, प्रत्येक शब्दांमध्ये, प्रत्येक मनाच्या श्लोकांमध्ये या मनाने कसं वागावं ना, मनाने कसं राहावं, मनाने कसं चालावं, मनाने कुठं बसावं, या मनाने काय खावं, हे सर्व वर्णन केलेलं आहे. म्हणजे आपले जणू शब्द आहेत ना, हे शब्द आपण वापरतो ना, यावर आपली नाती टिकत असतात. आपण कधी कधी पाहतो की आयुष्यामध्ये अशी आपल्याला माणसं बघायला मिळतात ना, पूर्ण नातेवाईकांमध्ये ते कधीच त्यांचं पटत नाही, सदा निगेटिव्ह असतात. कधी प्रेमाने कोणाला हाक मारत नाही, कधी प्रेमाने कोणाशी बोलत नाही. त्यांचा गैरसमज काय असतो बरं? मला कोणी समजून घेत नाही. पण जेव्हा आपण स्वतःपासून सुरुवात करतो ना, आपण दुसऱ्याला जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तर आपोआप समाज आहे ना, आपल्यालासुद्धा समजून घेण्याशिवाय राहत नाही. म्हणजेच जी कोणती गोष्ट करायची असेल ना, ती स्वतःहून सुरुवात करा. जोपर्यंत आपण स्वतःहून सुरुवात करत नाहीत ना, जोपर्यंत आपण दुसऱ्याला प्रेम देत नाही, तोपर्यंत आपल्याला प्रेम मिळणार नाही. म्हणून आपण स्वतःहून सुरुवात करायला हवी. समर्थ रामदास स्वामींनी देखील सांगितलेलं आहे ना, समर्थांनी सांगितलेलं आहे, जर आपण प्रयत्नच जर केले नाही ना, तर आपल्याला कुणी देणार आहे का बरं? आपल्या खात्यावर पैसा आणून देणार आहे का बरं? पण कधी कधी मनुष्य काय करतो बरं? जेव्हा भक्ती मार्गामध्ये येतो ना, भगवंतापुढे पैशाची मागणी करतो. हे भगवंता, मला भरपूर पैसा दे, मला धनवान बनव. पण भगवंत काय म्हणत असतो बरं? तू जेव्हा मेहनत करशील ना, तुझ्या मेहनतीला फळ देण्याचं काम मी करणार आहे. पण तू जर म्हणशील की मी खाटल्यावर बसून मला सर्व काही दे, ते शक्य होणार आहे का बरं? अजिबात नाही ना. म्हणूनच समर्थांनी इथे सुंदर अशी कथा सांगितलेली आहे. बघा, समर्थ रामदास स्वामी होते ना, ते केवळ संतच नव्हते, तर समाज जागृती करणारं थोर विचारवंत होते. आता तुम्हाला एवढं काही सांगायची गरज नाही. समर्थ कोण होते, काय कसे होते, हे सर्व तुम्हाला ज्ञात आहे. नवे तर मानाचे श्लोकसुद्धा तुमच्या तोंडपाठ आहे. म्हणजे तुम्ही ज्ञानीच आहात ना. बघा, आपण पाहत होतो, एकदा एका ते गावामधून जात होते आणि दुष्काळ पडलेला होता. लोक निराश, थकलेले, भुकेलेले होते. कुणीही काम करण्यास तयार नव्हतं. दैवावर सोडून देऊ असं म्हणत लोक हातावर हात ठेवून बसलेले होते. आणि समर्थांनी हे सर्व दृश्य पाहिलं आणि गावकऱ्यांना एकत्र केलं. ते म्हणाले, दैव साथ देईल, पण आधी पुरुषार्थ करावा लागतो. तेव्हा गावकऱ्यांना त्यांनी सांगितलं की गावाजवळील पडीक जमीन तुम्ही साफ करा, विहीर खोदायला सुरुवात करा. पण लोक मात्र या समर्थांच्या बोलण्यावर हसू लागले आणि समर्थांना म्हणाले, महाराज, इथे पाणीच नाही तर विहीर कशाला खोदू बरं? समर्थ हसले आणि म्हणाले, प्रयत्नांशिवाय ईश्वर ही मदत करत नाही. लोकांनी महाराजांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून काम सुरू केलं आणि काही दिवसातच त्या जमिनीला पाणी लागलं, विहीर भरली, शेती सुरू झाली, गाव पुन्हा समृद्ध झालं. तेव्हा समर्थांनी गावकऱ्यांना शिकवलं, उद्योग जर केला ना, तर देवसुद्धा प्रसन्न होतो. म्हणजे या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? आळस आहे ना, दैववाद सोडावा. हा आळस आहे ना, मनुष्याची नेहमी हानी करत असतो. म्हणून आयुष्यामध्ये आलेला आळस आहे ना, म्हणूनच समर्थांनी आपल्याला काय शिकवलेलं आहे बरं? आपण नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठावं. आपल्या जीवनामध्ये येणारी संकटं आहेत ना, तो ब्रह्ममुहूर्त आडवा करत असतो. म्हणून हा ब्रह्ममुहूर्त आहे ना, ब्रह्ममुहूर्त आपल्या जीवनामध्ये संकट येऊ देत नाही. आणि जरी संकट जर आली ना, तरीसुद्धा
त्या संकटांची, त्या दुःखाची तीव्रता आहे तो भगवंत कमी करत असतो. कारण ती ब्रह्ममुहूर्तावरून येणारी हवा असते ना, ती स्वर्गलहरी असते. आणि ती स्वर्गलहरी जेव्हा या मनाला लागतात ना, तेव्हा मन आनंदी होतं. आणि ते आनंदी झालेलं मन आहे ना, ते लवकर दुःखी होत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, प्रयत्न आणि परिश्रम आहेत ना, यांनाच यश मिळतं. नाहीतर जो प्रयत्न करणार नाही त्याला यश मिळणार आहे का बरं? कारण ईश्वर मदत करतो, पण तो कुणाला करतो बरं? मेहनतीलाच करतो ना. म्हणजे आयुष्यामध्ये आहे ना, किती जरी संकट जरी आलं तरी हे अजिबात घाबरू नका. नेहमी सर्वांशी प्रेमाने वागा. जो आवडे सर्वांना तुझी आवडे देवाला ना. म्हणजे आयुष्यामध्ये कोणाचं तरी आवडीचं व्हा. कुणीही वाटेत जाताना म्हणावं 2 मिनटं इथे बस. म्हणजे असं कधी कधी आपल्याला वाटतं ना, कुणाला जरी पाहावं असं वाटतं 2 मिनटं त्यानं इथे बसावं, त्याचे 2 विचार आपण ऐकावेत. पण आपण असे कधी होऊ का बरं? नक्कीच होऊ. म्हणून आपले विचार आहेत ना, आपले कर्म आहेत, ते समर्थ विचारांनी आपण करायला हवेत. जेव्हा हे समर्थ विचार आपल्या मनामध्ये रुजतील ना, म्हणजे नुसतंच भजन, कीर्तन, श्रवण, सर्व मनाचे श्लोक पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, हरिपाठ पाठ, दासबोध पाठ, हे सर्व करून जर तुमची बुद्धी स्थिर नसेल तर त्या पाठांतराचा काही फायदा आहे का बरं? चांगदेवाचं सुद्धा तसंच झालं ना. छोट्याशा मुक्ताईनं हे जीवन कसं जगावं ना, ते एवढ्या मोठ्या 1400 वर्ष जगणाऱ्या त्या चांगदेवाला शिकवलं ना. म्हणजे आपण किती मोठे आहोत ना, त्यापेक्षा आपण दुसऱ्याला किती समजून घेतो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण तसेच आपण वागायला हवं. आपण किती शिक्षित आहोत यापेक्षा तुम्ही अडाणी असलेले परवडले. पण तुम्ही संस्कारी असायला हवे. आपण किती बुक शिकलो, किती मोठे झालो, किती पगाराची नोकरी करतो, यापेक्षा आपण किती कोणाला समजून घेतो ना, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि समर्थांनी समाजाला हेच शिकवलेलं आहे. समर्थांनी आपल्याला हेच शिकवलेलं आहे. नुसतीच भक्ती करून हे अंधश्रद्धा ठेवण्याऐवजी आपण जिवंत माणसाला मदत करा. हीच खरी मदत आहे ना, हीच खरी सेवा आहे. या जगामध्ये भगवंत आहे आणि भगवंताला तेच आवडतं जो मनुष्य जिवंत माणसाला मदत करतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधीही संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी नक्कीच येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात ना. या उलट जो दुसऱ्याला अडचणीमध्ये आणतो ना, त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी आहे ना, तो इतकं देतो ना की मागायला काही उरत नाही. तुमच्या भाग्याचा दिवससुद्धा उलटणार आहे, तुमचे नशीबसुद्धा चमकणार आहेत. फक्त विश्वास आणि श्रद्धा कायम ठेवा. तुमच्या जीवनामध्ये आहे ना, खूप चांगला दिवस येणार आहे. फक्त भगवंतावरचा विश्वास कधी ढळू देऊ नका. अंधश्रद्धेला बली पडू नका. रोज उपासना करा, नियमांमध्ये राहा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.